आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील चिंचणी या गावामध्ये। मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्र शासनातर्फे चिंचणी गावाला कृषी पर्यटन स्थळ म्हणून पुरस्कार दिला गेला। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आल आषाढ दाटून नभ झालं करवंदी, ढगांच्या या पालख्या रित्या झाल्या रानामंदी। चल कारभारणी करू पेहरणी पीक येईल जोशात, हे चल कारभारणी करू पेहरणी पीक येईल जोशात। झाला प्रसन्न देव बहरून शेतकरी राजा खुशीत। आणि अशा या गावी आपण आपला सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करणार आहोत आणि त्यासाठी तिथल्या या सगळ्या ताई इथे आज आलेल्या आहेत आणि सगळे अगदी ठरवून आलेले आहेत की आज खेळायचंच आहे, आज आपण आपल्यासाठी जगायचं आहे हा आणि हुकमाची राणी व्हायचं आहे। कारण खेळ खेळूनच होणार आहे हुकमाची राणी आणि ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती। तेव्हा बघूया या ताईंमधून कोण आहे ती हुकमाची राणीचा मान पटकावणारी जी विराजमान होणार आहे या आपल्या मानाच्या खुर्चीवरती। आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये माझ्या या 10 ताई इथं सहभागी झालेल्या आहेत। खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहे। ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची। तर आता खेळाचे नियम आणि अटी सांगतो। आपण लहानपणापासून संगीत खुर्ची खेळत आलोय की नाही, तशीच आहे, फक्त ही जरा वेगळी आहे आमची संगीत खुर्ची। इथे संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी चालायचं किंवा धावायचं नाही, नाचत नाचत फिरायचं। कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे, तुम्हाला जसं येईल तसं, हे असं असं करत जा हा किंवा काय जसं तुम्हाला येईल तसं, पण कंपल्सरी नाचायचे। जी ताई नृत्य करणार नाही ती ताई बाद आणि जी ताई उत्तम नृत्य करेल तिला बक्षीस आहे। दुसरी गोष्ट, खुर्च्यांच्या मधून यायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही। संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तरी ती तुमच्यासाठी बाद। तुमच्या पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पकडायची हा, नाही तर दुसऱ्या ताईच्या मांडीवर बसायला हा। आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं खेळायची आहेत, हवी आहेत आपल्याला, नळावरची भांडणं हवी आहेत हा, मस्त मजा हा। चला तर मग सुरू करूया नक्की, आणि मग त्यासाठी म्युझिक प्लीज। हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला, कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, फॅशन मराठी सोबय तुला। बसा 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 लवकर हा। पुढे जाऊन मागे येऊन बसलात, त्या मागे होत्या, त्याच्यामुळे ताई तुम्ही बाद झालेले आहेत। तुम्ही ताई बाद झालेल्या आहेत। आता बघूया, 2 ताई बाद होणार आहेत, 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये हा। आजी माझ्या बरोबर बोलशील? बोलणार की हा। तर 7 इथं आहेत 7 ताई हा, नाही बोल की इथं आहेत 7 ताई, इथं आहेत
साताई. आगे आगे मी सांगतो तसं बोल ना. बर. इथं आहे इथं आहे 7 ताई 7 ताई आणि 2 ताई 2 ताई बाद होणार. बाद होणार. बघूया कोण आहे ती त्या 2 ताई. लय मोठं वाक्य दिलेलं आहे, कसं बोलणार मी? सगळं मनात चालू आहे तिच्या. पण बर. त्यासाठी बोल. त्यासाठी संगीत द्या. आता गँग गँग मला येतो. पण संगीत आजोबा बघणार आहेत हे सगळं. हा, हे सगळं बघणार आहेत आजोबा. मग बघितल्यानंतर काय बोलतील? हसतील. हसतील. त्या बात. आजोबा आले कुठं आहेत? आजोबा सातारा. आजोबा सातारा. मुक्ताबाई पंढरपूर. मुक्ताबाई. अरे क्या बात आहे. एकदम जोरदार टाळ्या होऊन जातात राजूंसाठी. व्हेरी गुड. हा, लवकर 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 लवकर. हा, लवकर लवकर लवकर. इथं लवकर. इथं ताई ताई इथं या साईडला ये. इथं 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 लवकर. इकडे कमी आहे इथं. नाही, एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आम्ही सांगितलं होतं की कंपल्सरी नृत्य सादर करायचं जसं तुम्हाला येईल तसं. पण इथे 2 ताई आहेत ज्या नृत्य करतच नव्हत्या, त्या नुसत्या फिरत होत्या अशा. त्याच्यामुळे ज्या ताई खरंच नृत्य करत होत्या त्यांच्यावरती अन्याय होतो. त्याच्यामुळे ताई तू आणि ताई तू तुम्ही बाद झालेल्या आहेत आणि तुमच्या जागी ह्या 2 ताई आहेत, त्यांना ही खुर्ची मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही तिथे बसू शकता. व्हेरी गुड. या ताई तू इथे ये. ताई तुम्ही पण इथं बसा. आणि 2 ताई अर्थातच बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. खूप छान वाटते. ताई कसं वाटते? एकदम छान. एकदम छान. रोज बघते टीव्हीला. अच्छा, रोज बघता टीव्हीला. अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे कुठले कुठले खेळ असतात. खुरपान सोडून आली इथं खेळायला. ये ताली दे इथं. खुरपण सोडून आलेली इथं. तीच तर गंमत नाही आपल्या कार्यक्रमाची, आहे की नाही? सगळे कशा ताई अगदी खुश आहेत, आनंदी आहेत. बरं वाटतं या बाबाला पण. या खेळाचं नाव आहे सासर माहेर हे. सासर माहेर हे. हे सासर माहेर. खांद्यावरची बॅग सरकत होती, वरती करते. हे. हा, रेडी. मायाबरोबर कर. 1 2 3. सासर माहेर हे. हा, सासर माहेर. परत तिचं तेच चालू आहे. सासर माहेर. सासर माहेर. हे राहिलं ना हे. हा, रेडी. सासर माहेर. सासर माहेर. लहानपणापासून आपण खेळ खेळत आलेलो आहे तळ्यात मळ्यात. पण आपल्या खेळाचं नाव सासर आणि माहेर. आता आपण उभे आहोत सासरी. कुठे उभे आहोत? सासरी. हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरमध्ये उडी मारायची. सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. हा, जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. बरं का दीक्षा ताई? हा, ओके. चला तर मग सुरू करूया. माहेर. सासर. माहेर. सासर. माहेर. सासर. उलटा झालेली आहे. दीक्षा ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस. आणि आता बघूया, 1 ताई बाद झाली आहे, अजून 2 ताई बाद होणार आहेत. हा, 1 2 3. माहेर. माहेर. ताई बाद झाली, इथं बसू शकते. ओके. हा, आणि आता 1 ताई बाद होणार आहे. सासर.
माहेर सासर माहेर माहेर नाही करेक्ट आहे व्हेरी गुड हा सासर माहेर सासर माहेर सासर सासर माहेर सासर सासर शाबाश व्हेरी गुड आणि ही ताई बाद झालेली आहे अशा पद्धतीने दोन्ही ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन खेळ कुठला आहे खेळाचं नाव काय आहे तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे पण त्याआधी ह्या दोन्ही ताई आलेल्या आहेत तर त्यांच्याबरोबर जरा आपण गप्पा मारूया त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेऊया आणि त्यांच्या बालपणात थोडं जरा डोकावून पाहूया ताई तुझं नाव सांग बरं नंदा बळीराम कापशी नंदा ताई माहेर कुठलं देगाव पंढरपूरच्या खाली अच्छा आणि सासर चिंचणी सासर चिंचणी अच्छा बरं किती वर्ष झालीत लग्नाला 35 वर्ष 35 वर्ष बरं तुला माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचं नंदाच नंदा आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात नंदी म्हणतात नंदी आणि मग समजा बोलवायचं असेल हां तर कसे हाक मारतात तुला नंदी नंदी ही तये कसे हाक मारतात हां कसे हाक मारतात सांग की त्याच्यात काय एवढं नंदेव 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 बरं कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी लग्नानंतर कुठला चित्रपट रानातला ज्वारी काढायचा चित्रपट म्हणजे कुठला चित्रपट दाखवलाच नाही नाही ना ज्वारी काढायला ज्वारी काढायला लावली भाऊजी काय काय तुम्ही असं केलं हा बरं कोण असतं माहेरी माहेर होय 2 भाव आहेत 2 भाऊजं या अच्छा आई वडील नाहीत आणि माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं आई आई येते आईला माहीत सांभाळत नाही ती भाऊ आमच्याकडे असते असते काय बहिणीकडे असते भाऊच नाही ते सांभाळत मस्त इष्ट नाही त्यांची लय इष्ट नाही त्यांना पण नाही ते सांभाळत नाही बहिणीपाशी आता माझ्यापाशी काय बहिणीपाशी काय काढते दिवस भावांचं लय चांगलं आहे पण आईला नाही ते सांभाळत मग तुम्ही बहिणी कधी बोलल्या नाहीत त्यांच्याशी काय बोलत नाही आम्ही सांभाळत ती म्हणलं काय त्यांना बोलायचं आहे ज्याला सांभाळायचं नाही त्यांना बोलून काय उपयोग आहे त्यांना मनानंच कळत नाही तर आम्ही सांभाळतो दोघीचा आपल्याला एक माणूस काय जड आहे का ती बहीण काय सांभाळते माझ्याकडे काय असते आम्ही दोघी पण सांभाळतो पण असा लहानपणीचा एखादा किस्सा आठवतोय आई बरोबरचा बाबांबरोबरचा हो वडील आमचं लय पीत होतं लय हाल आमचे झाले ते पहिलं पण भाऊ लहान लहान होतं आम्ही लोकांत मजुरी कष्ट करून भावांना जगवलं शाळा शिकवल्या त्यांना आम्ही नाही शाळा शिकलो भावांना शिकवली भावांना शाळा आम्ही लोकांत काम करून शिकवली तुम्हाला शिकवलं नाही आम्हाला नाही आम्हाला त्यांना जगवायचं होतं ना वडील पेताड होतं लय पेत होतं येऊन कुठं पण पडत होतं 2 भावांना शाळा शिकवायच्या होत्या त्यांना शाळा शिकवून सगळं करून मोठं करून लग्न केले आम्ही हितनं नेऊन सगळं केले भावांचं तिचं भाव आता लय मोठं झाले ते बघत पण नाहीत आमची एकच अपेक्षा एक नुसती आईला सांभाळा आम्हाला नका काय करू तुम्ही नुसती आईला तुम्ही चांगली सांभाळा एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला भरपूर देवाने दिले आता पण आईने आज कष्ट करून तुम्हाला सगळ्यांना वाढवलं मोठं केलं तिनं लय कष्ट केले तिलाच आता सांभाळत नाहीत 4 ट्रॅक्टर आहेत 50 लाखाच्या बिल्डिंग बांधली ते मस्त लय चांगलं आहे त्यांचं अशी बघत पण नाही ती आईकडं आता डोळ्याचं ऑपरेशन केलं आहे त्या बहिणीपाशी आहे सरकारमध्ये केलं आहे ऑपरेशन काय करायचं असून तर इतकं काय मग आम्ही सांभाळतो दोघीजण तर तो वाटली राहा माझ्यापाशी वाटली राहा दोघीपाशी राहा त्यांना आम्ही बोलत नाही काय नका सांभाळू तुम्ही आहे आम्ही आपली सासू आम्ही माझी सासू मी सख्खी सांभाळून मावस सासू सांभाळली मी ह्या गावात आणून तिचं मी सगळं केलं तिला कॅन्सर झाला मी दवाखाना करून फिरून माझ्या रानात मोठमाती तिची केली मग आई काय आईनं जन्म दिला आहे आपल्याला 9 महिना 9 दिवस वागवून एवढं करून तिनं दावलं आहे आपल्याला तिला नाही का सांभाळायचं आपण बरोबर आहे हां ते भावांना आम्ही म्हणत नाही सांभाळ
आम्ही सांभाळतो दोघी. ती पण आमच्या बाई जही होती ना, झुरती नसती सारखी रडती. एवढा असून लेकांच्या जावाई दारात राहायचं. माझ्या ह्या माध्यमातून मी एकच सांगते की तुम्ही आईला चांगली सांभाळा, ती परत मिळत नाही. बरोबर आहे. हो, तुम्ही एवढी इष्ट कमवली त्याच्यात काय सुद्धा फायदा नाही. आईला जर तुम्ही जागा कुत्र्या जागा देत असता तर काय फायदा. बंगल्यात तुम्ही जागा देत नाही, बाहेर जागा देताय, त्यात काय फायदा आहे. नक्कीच दादा फोन करतील आणि नक्कीच ते सुद्धा आईला हां, त्यानं तर जवळ आहे आई, त्याने येऊन न्यावं त्याच्या घरी. माझं चुकलं म्हणा, मी सांभाळतो म्हणा, बस झालं आमचं हेच आहे. काय सुद्धा नाही मग आमची अपेक्षा. नाही, तुझ्या आईला अत्यंत निरोगी आणि सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी देवापुढे प्रार्थना करतो. आई, कसं वाटलं आज तू मनातलं एकदम व्यक्त छान वाटलं, झालीस? मोकळं मन झालं माझं, एकदम भारी वाटलं. डोळे पाणावलेत तुझे. माझ्या आईचं लई तसंच आहे. काय करायचं, आई म्हणलं की हे होते ना. तिनं जन्म दिला, एवढं केलं ना आपल्याला. बरोबर. तिच्यामुळं आपण हे बघतोय सगळं. बरोबर. आज तुला छान वाटते? एकदम छान मन वाटतं. मोकळं केलेलं आहे. मोकळं म्हणजे एकदम. पण आता आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे जाणार आहोत. खेळायचं ना शेवटचा हो, खेळ? खेळायचं. हा, चला तर मग जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. हा ताई, ताई, हा, हो, हा ताई, कसं दिसतंय? नाही दिसत. का नाही दिसत? तर डोळ्यावर पट्टीन कसं दिसायचं? हा, नाही, ते पण बरोबर, माझ्या लक्षातच आलं नाही. हा, माधुरीताई आणि नंदाताई, तुमच्या समोर एक फुगा आहे, तो फुगा जाऊन फोडायचा आहे. हा, पण आत्ता नाही. हा, एक संगीत सुरू होईल, त्या संगीतावर तुम्हाला जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल 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 फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. हाताने फोडा, पायाने फोडा, अगदीच वाटलं तर त्या फुग्यावरती बसा आणि फोडा, पण तो फुगा फोडा. ठीक आहे? हा, ओके. चला तर मग सुरू करूया. नक्की. चला, म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा राधा राधा. हा, जाऊन फुगा फोडायचा आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबाश, 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 व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणी स्पर्श करायचा नाही त्यांना, फक्त कोणी टच करायचं नाही, टच करायचं नाही, कोणी स्पर्श करायचा नाही त्यांना. हा, हा, फोड फुगा, फोड फुगा तिथं. हा, स्पर्श करायचा नाही त्यांना, कोणी स्पर्श करायचा नाही, टच करायचा नाही, फक्त तोंडाने सांगायचंय. हात स्पर्श करायचा नाही कोणी. हा, मागे 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 मागे, फोड फोड फोड. संगीत थांबल्यानंतर ही ताई तर इथेच गेली डायरेक्ट. इथं कुठे गेली पुढं फुगा फोडायला काय माहिती. आणि ही ताई म्हणजे कसली खेळली आहे ताई. सगळ्यांच्या पायास पडत होती तिथं. पण खूप छान ताई, खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला मिळते ही भेटवस्तू. हा, कसं वाटतंय ताई? लयच भारी वाटायला लागलंय. काय सांगते? मग आता तू सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे, सगळ्या महाराष्ट्रात दिसणार तू. आमच्या गावात आलाय. हा, मग लय फेमस होणार आहे. हा, मग या भावाला विसरू नको नंतर फेमस झाले. नाही नाही नाही, कशी सरळ. हा, कशी सरळ. खूप छान वाटते ताई. अशीच बोलत राहा बरं का. असंच पाहिजे, मन मोकळपणे, एकदम डाकचिक. हा, मनात काही ठेवायचंच नाही. हा कप तुला मिळालेला आहे. ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय, मी काही बोललेलं नाही. हा, ताई तूच बोललेली आहे. भाऊजी, हीच ताई बोललेली आहे. वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अर्थातच या खेळाची विजेती आणि या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. वा खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय, हुकमाची राणी झालेली आहेस. खूप छान वाटतंय. हो हो. बरं तुझ्या कोण कोण आले घरून? आई आली आहे? आई नाही आले, घरचे सगळे परिवारातले आहेत. सगळे परिवारात कोण आहे? सासू सासरे आणि दीरचा. सासू आलेले आहेत. सासू कुठे? सासू सासूबाई या बरं इथं. कसं वाटते? सून हुकमाची राणी झाली आहे. छान वाटते. काय सांगशील सुनेबद्दल? लाजली ग बाई. रोज तुम्ही टीव्हीवरती बघता आणि आज तीच हुकमाची राणी, आज तुमची सून टीव्हीवरती दिसणार आहे की नाही? क्या बात आहे. खूप छान वाटते. बरं घरी कशी असते ही हुकमाची राणी? कशी असते घरी? घरी बी चांगली असते, इथे चांगली. घरी बी चांगली, सगळी कामं बी मग सगळी व्यवस्थित करत असते. सासू पण इथे, सूनबाई पण इथे. एक छानसा उखाणा झाला पाहिजे. सहज गेले फुलाला, हा. पदर अडकला वेलीला, हा. एवढे महत्व कशाला किसनरावांच्या गुणाला. भाऊजींचं नाव किसनराव आहे की नाही? मला कसं कळलेलं आहे? हा क्या बात आहे. आता सासूबाई पण एक दिली उखण. हा नको, कशा पहिला असते इतकी, घे लवकर. हा पटापटा. व्हेरी गुड, मस्तच. ओ हो. हा चांदीचं पाट सोन्याचं ठस, हा. विष्णू पाटील आंघोळीला बस मला कृष्ण देवावनी दिस. एक मिनिट थांब जरा थांब. आंघोळीला कोण बसले? कृष्ण. हा विष्णू पाटील आंघोळीला बस मला कृष्ण देवावनी दिस. चांदीचं पाट सोन्याचं ठस, हा. विष्णू पाटील आंघोळीला बस मला कृष्ण देवावनी दिस. देवासारखं दिस. अच्छा, देवासारखं दिस. विष्णू पाटील आंघोळीला बस, ते देवासारखं दिस. पुन्हा एकदा नाव घे बरं. पुन्हा एकदा नाव घे. तेच घे. चांदीचा पाट सोन्याचं ठस, हा. विष्णू पाटील आंघोळीला बस मला कृष्ण देवावनी दिस. ओ अच्छा, ओके. आता कळले. विष्णू पाटील आंघोळीला बस आणि मला कृष्ण देवासारखं दिस. ओके ओके. वा वा वा, खूप छान. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. काही खूप खूप अभिनंदन तुझं. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. क्या बात आहे. हो हो. बहिरत्ना मंडळी, हा ही अशीच धमाल मजा मस्ती घेऊन येतोय मी पुढच्या भागामध्ये एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा. पण ताईंनो, आधी स्वतःची काळजी घ्या.